बेला इकडे बघ काय मागवलंय टँक साफ करायला. ह्याला तर कधी कपडेच नसतात. आपल्या काय मागवलं तू? आपल्या चिकन पेशावरी. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना हॅपी संडे. मी सकाळ म्हणजे 11:30 वाजता आता उठलो. जस्ट संडे आहे. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एनकाउंटर ब्लॉग्स. तर आज काय ना असंच म्हणजे आता कुठं घाण झालं. आज घरातच संडे ब्लॉग ठेवतो. हे पण काय करू आपण आज संडेमध्ये पूर्ण मी आज दाखवणार आहे. बघूया कसा होता. पहिल्याच मग आंघोळ येतो फ्रीज होतो आणि पहिलंच काम आहे टँक साफ करायचे. बघूया कसा आपला संडे जातो. तर आता इथे मम्मी मस्त घावणे करते रविवारचे. पाहुणे आले ते बघा बसले सगळे. रविवार पूर्ण घर भरलेलं असतं आमचं. आता इथे मम्मी घावणे करते. घावणे नसतील माहीत तर बघून घ्या, आमच्या कोकणात करतात ते बघा. तर आता मस्त गरमागरम घावणे खाऊया चाय बरोबर आणि पुढचं काय ते प्लॅन करूया. चला. हा बघा असा असतो घावना. हा असा हे करायचा, कडक असतो थोडा, असा हे करायचा, असा चाय मधून खायचा. मस्त. माझ्या मित्रांना बोललो तुम्हाला पाहिजे असेल तर येऊ शकता घरी गोपीनाथ चौकामध्ये. ही काय करते, लाईट गेली आहे आता सध्या. चहा आतमध्ये जाऊन करतोय. तर पटापट खाऊया आणि आपल्याला टँक साफ करायचा आहे. हा टँक साफ करूया. तर आता मस्त घावणे वगैरे खाऊन झाले आहेत. 8 का 9 घावणे खाल्ले. आता बघूया बेला काय करते तुम्हाला. बेला टिकली लावली. बेला इकडे बघ. काय काय इकडे बघ, इकडे बघ. काय ये 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 लवकर. तर आता माशाचं पाणी बघा काय खराब झालंय. तर आता आपल्याला टँक साफ करावं लागेल. चला टँक साफ करायला सुरुवात करूया. कामगार मागवलाय टँक साफ करायला. बघूया किती काय साफ करतोय. कोण थांब जरा रे, ह्याच काय आहे. तर आता ह्याच्याने आपण पाणी काढणार आहे. हा पाईप आहे हे बघा. ह्याच्यावर टाकायचं म्हणजे थोडं थोडं वरचं पाणी काढून घेऊया आणि मग ह्याच्यात आपल्याला माशाला टाकायचं. आणखी आधी मी अर्धा वाटा काढायचो पाणी. आता आज पूर्ण साफ करायचं म्हणजे पूर्ण थोडा खराब झालाय टँक. अरे इथे दाखव. बस झालं. आणि हेच पाणी आहे ना तेव्हा दाखवतो. आपण जेव्हा पूर्ण पाणी नवीन पाणी टाकू त्याच्यात हे पाणी पण टाकायचं आहे. कारण की माशाचं आधी हे पाणी होतं थोडं मिक्स व्हायला. एक पूर्णच नवीन पाणी नाही करायचंय. त्याला आता आपण माशाला काढूया. आता तो घाबरलाय म्हणून जरा काळा कलर केलाय त्यांनी, नाही ते चांगला असतो. साईज बघा चांगली आहे. हेड पण चांगला आलाय. आता याला इथे आता काढून घेऊया आणि आता पूर्ण पाणी साफ करून घेऊया. आपण पहिली मशीन काढतो. किती घाण झालंय बघा पाणी. आता मी ह्याच्यात थोडं साफ करून घेतो याला. घाण झालं मशीन साफ करत नाही म्हणून घाण झालंय ते. काय सुट्टी रविवारचीच येते. रविवारचा साफ करणार ना. पण एकदा आंघोळ करून चल त्यामध्ये. तर आता जस्ट मी टँक धुवून आणलाय. आणि जर ज्यांच्याकडे टँक असेल त्यांना म्हणजे असं बाहेरची काच पुसायची असेल तर तुम्ही काच ना हे बघा हा न्यूजपेपरनी पुसा. कारण की पूर्ण पाणी आहे ना जे शोषून घेतं. कपडे वगैरे पुसू नका कारण की ते कपड्याचं हे राहून जातं, थोडे धागेदोरे राहून राहतात.
त्याच्यात राहत नाही तर टँक तुम्ही या न्यूजपेपरनीच पुसा. हे बघा, आता मी अर्ध्या तासापूर्वी ह्याच्यात व्हाईट लिक्विड टाकून ठेवलं, क्लोरीन. तर हे जुनं पाणी आहे, 2-3 दिवसापूर्वीच आपल्याला घ्यायचं. आणि आता याच्यात मम्मी पाणी टाकते थोडं थोडं करून. आता ही थोडीशी बादली खाली करतो मम्मीकडून, आणि मग अर्धी झाली की मी डायरेक्ट होतो की बादली. तर हे आता मी जुनं पाणी घेतलंय 2-3 दिवसापूर्वीच, नवीन नवीन पाणी नाही घ्यायचंय. आणि याच्यात अर्धा तास आधी क्लोरीन टाकून ठेवलेलं, व्हाईट लिक्विड असतं तर ते टाकून ठेवलं. आता थोडीशी अर्धी करेल मम्मी बादली, आणि आपण मग नंतर पूर्ण ओतून टाकू. ठीक आहे, चला. आता सगळी मशीन वगैरे लावून झालेली. आता तुम्हाला टँक दाखवतो कसा दिसतो ते, आधीचा टँक आणि आत्ताचा टँक बघा. मशीन चालू केली तर लाईट, पूर्ण स्वच्छ झालंय पाणी. आता मी अजून माशाला टाकला नाही, कारण की थोडं पाणी आधी सेट होऊ दे. थोड्या वेळाने माशाला टाकीन, तेव्हा दाखवतो. तर चला, आता आपण माशाला पण टाकूया आतमध्ये. आणि मी आधीच अर्धी बादली थोडीशी टाकलेलं पाणी त्याच्यात टँकमध्ये. आता हे पण पाणी आपल्याला त्याच्यातच टाकायचं आहे, कारण की पाणी सेम व्हायला. तर आता आपण माशाला पण घेऊया. आता थोडा हे झाल्यापर्यंत काळा कलर झालाय त्याचा. मस्त कलर आहे तो. तरी पण तिकडेच गेला, आत्ता येतोय बघा थोडा वेळ. हा बघाला, हा बघा कलर चांगला आहे त्याचा. तर चला, टँक तर साफ करून झालाय. आता बघ खाल्यात बघा काय झालं, पूर्ण घामावून वगैरे झालं. तर बघा पुढे काय कसं काय. आता जेवूया थोडं, धावून येता खाल्लेत मग. आता अंगावर आलंय जरा, तर आता बघूया, जेवलो तर जेवू, नाही तर बघू दुसरा काय कुठे जायचा प्लॅन होतोय का. ठीक आहे, चला. तर आता मस्त जेवण वगैरे झालंय, आणि मी आता चाललोय थोडं फेविबॉन्ड आणायला. फेविबॉन्ड घेतो आणि परत घरी जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, जस्ट आता मी आलोय फेविबॉन्ड घेऊन. आता फेविबॉन्ड घ्यायला गेलो तर केस पीस खूप वाढलेली माझी. जस्ट आता मी कापून आलोय केस. तर दुपारचे ना 2:30-3 झालेत. तर आता बघू पुढचा प्लॅन कसा होतो. मी फेविबॉन्ड आणायला गेलो होते कशासाठी, बघा मी हे बनवतोय, टँकचं कव्हर बनवतोय. थोडं खराब झालंय, त्याला रिपेअर केलं आपण घरीच. तर आता फेविबॉन्ड वगैरे काढलाय. बघूया आता प्लॅन जर झाला कुठे जायचा संध्याकाळी, म्हणजे 4 ते 4:30च्या दरम्यान, तर आपण तिकडे जाऊ. नाहीतर म्हणजे आपल्याला करायचंय ते करूया, आणि मग पुढे कसं काय होतंय ते बघूया. ठीक आहे, चला. तर आता संध्याकाळचे ना 4:30 वाजले. खाडीवर जायचं होतं, पण हा पाऊस तर काय अजिबात थांबायचं नाव नाही घेत आहे. त्याच्यामुळे म्हणजे तिथलं विचारलं की पण कुठेतरी चाललाय, येत होता तो, पण पाऊस पण खूप आहे. तर आपण आता बाहेर पडायचं काय नामोनिशाण नाही. तर आता बघूया. मी आता हे करतोय, टँकला म्हणजे विजायला नको म्हणून हे असं लावतोय सनबोर्ड. वेस्ट पासून बेस्ट करतो आपण. हे जे मी आता बनवतोय याची तुम्हाला व्हिडिओ आहे ना आपल्या NG आर्टोलॉजी या चॅनलवर बघायला भेटेल. मी म्हणजे आर्ट वगैरे साठी ना नवीन चॅनल ओपन केलं आहे, NG आर्टोलॉजी. त्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की बघा. मी चॅनलची लिंक ना मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्या चॅनलवर जाऊन त्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, आणि की तुम्हाला आर्ट रिलेटेड जो पण आपला काय कंटेंट असेल तो तुम्हाला त्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर बघूया, आता संध्याकाळ तर झाली आहे. संध्याकाळी कुठे जायचा प्लॅन झाला तर आपण हा संडे ब्लॉग कंटिन्यू करू, नाही तर संध्याकाळी मी व्हिडिओ येईल करू. ठीक आहे, चला. तर आता फायनली संध्याकाळचे 7:30 वाजलेत, आणि आम्ही निघालोय तिकडे. बघूया ढापणे येतोय का बघूया. खायला चाललोय आम्ही. तर पहिलं आपण आता आपण गणपती मंदिरात जाऊया, आणि नंतर मग मठात जातो, आणि मग तिकडून मग खायला जाऊया. ठीक आहे, चला.
तर आता आपण आलोय गणपती मंदिरामध्ये. बघा इथे पटापट पाया पडूया आणि जाऊया डायरेक्ट स्वामींच्या मठात. ठीक आहे, तर आता गणपती मंदिरात फटाफट पाया पडूया. चला. तर आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे स्वामींच्या मठात. तोपर्यंत कैवल्य आणि ढापणे पण येतील. तर आता स्वामींचं दर्शन घेऊन आपण खायला जाऊ, कारण की आधीच खायला गेलो तर काय चिकन वगैरे खाल्लं तर मग जाऊ शकत नाही. मग आपण आधी मठात जाऊन येऊया आणि मग खायला जाऊया कुठे. चल, मस्त वाटते. दोन्ही छत्र्या पकड तूच, मी नाही पकडणार आहे छत्र्या. पाऊस पडला की फक्त छत्र्या पाहिजे तुला. चल चल, मस्त दिसते. नाही नाही, चल चल, मस्त वाटते दोन्ही छत्र्या तुझ्या हातात. चल चल. तर आता आम्ही आहोत बाजारात. बाजार भरला आहे सगळा. हे बघा, फायनली आपण आलेलो आहे. हे वरती हॉस्पिटल पण आहे, तर इथे मठ आहे. आता मठात पटकन पाय पडून येऊया स्वामींच्या आणि मग पुढे कुठे ते जाऊया. केली आहे ह्याला तर कधी कपडेच नसतात. हे बघा, पावसाळ्यात असेच कपडे घालतात, सुकत नाही. आणि कुठे गेलेला मी सांग जरा. पटरीवर बसलेला, पटरीवर. विसर झाला मला, विसर झाला. तर आता मठात आपण जाऊन आलोय. आता बघूया, कैवल्यसाठी वाट बघतो. कैवल्य पण येतो आणि मग आता नंतर ढापण्या कुठे नेल तिकडे खायला येतो. कुठे येतो. मी ओळखलंच नाही. हा कोण आहे? नारुतो. हा कोण आहे? जा, त्याला भेट थोडा. किती दिवसांनी भेटलाय, येत नव्हता तो. आता पण त्याला जबरदस्ती बोलवलाय. आता तो आपल्याला खायला देणार. यांच्यामुळे जॉबला आहे मी आज. संकेत घरी बोललो ना. गोरा झाला रे. असं दूध चांगलं गोरा झाला, गोरा झाला. चांगलं मस्त नाही, माझा मित्र आहे. बजेट चालेल. चला, कुठे जायचंय ते सांगा लवकर. जा. याच्याकडे बोलू पण नाही. काय बोलू नको, काय बोलू. कुठे जायचंय ते बोला पहिले. कंटेंट मिळाला. रात्रीचे 9:30 वाजले. एवढं फिरवल्यानंतर मेरवांच्या नादात आता मी दरवेळीप्रमाणे किचन स्पाइस मध्ये जातो खायला. तर आता बघूया, खाऊया. पण कसला ते मेरवान्स केक आहे, केक शॉप आहे. तर आता पटकन इथेच खाऊया आपलं आणि घरी जाऊया. आणि उद्या कामावर पण जायचंय. झाला, संपला दिवस आपला संपले. तर आता बघूया, खाऊया पटापट आणि निघूया. तर आता आम्ही आलोय फायनली हॉटेलमध्ये. थोडं पटापट खातो आणि उद्या कामावर जायचंय. रविवार पूर्ण संपलाय. त्यावेळेला काय मस्त 2 दिवस सुट्टी होती, काय टेन्शन नाही. नाईट शिफ्ट ना, नाईट शिफ्ट. तर आता पटापट खाऊया आणि मग निघूया. मॅनेजर आहे आपल्या. काय मागवलं तू आपल्या? चिकन पेशावर. वेगळं लागतं. काय बोललं? काय मागवलं दाखव जरा. काहीतरी वेगळं लागतंय यावेळी. आता दरवेळी टिक्का मसाला. काय मागवलंस पण? पेशावर काहीतरी.
पेशावरी चालेल, चल खाऊन टाक, चल खावा खावा खावा. 11 वाजले 11. डीमॅट झाला. डीमॅट अकाउंट काढलेलं. हा तो कॅन्सल करून परत स्वतःचं नाव उघडून घेतलं. ओव्हर टू यू. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तर आता सगळं आमचं खाऊन झालेलं आहे. बडीशेप खातोय बघा. बडीशेप खातोय ना. एक बडीशेप जेवतोय. बडीशेप जेवतोय. जास्त खाऊ नको. पूर्ण 1 महिने भेटले, त्यांना बोलवलं म्हणून ते भेटले, नाही तर काय भेटले नसते. आता येत नव्हता, हा येत नव्हता. आता आलाय तो. आईस्क्रीम आता आईस्क्रीम बघूया. तिघं खातील मी नाही. तो खात नाही, त्याला द्यावा लागेल. मी निघतो पण मी नाही. माझ्या नाकातून आईस्क्रीम. तर मस्त आणि संडे चांगला आहे. आता बघूया आपण ब्लॉग. आज आमचा ठाकणे आमचा राहिला. आज आलाय तो 2 दिवसांनी, नाही तर तो दुसरीकडेच असतो, मुंबईला वगैरे जातो. तर मस्त गेलाय संडे किती दिवसांनी. आला ना भाई, 1 सबस्क्रायबर कमी होईल. आपल्याकडे काय सगळं एक सबस्क्रायबर कमी होईल. तर मस्त गेलाय. आता बघूया आईस्क्रीमचा वगैरे प्लॅन झाला तर आपण तो करू. तर तिकडे व्हिडिओ एंड करू, नाही तर तिकडेच करूया का. असं पण कसं आहे, दादा भेटतील की नाही पुन्हा माहित नाही. जर अजून मी 10 मिनिटांनी बसलो ना तर ही सगळी खाऊन टाकेल मी. काय आता पुढची माझी छत्री घे. बनवू आपण. माझी छत्री घे ना. तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. जय श्री. बाय 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 करे. बाय. जय शिवराय. जय शिवराय. जय श्री.